पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे। पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती। पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू, हुक्क्याचं सेवन सुरू होतं। तर खराडी भागातील हॉटेलमधल्या एका रूममध्ये ही रेव पार्टी सुरू होती। रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे। तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही छापेमारी केली आणि या सगळ्यांमध्ये विशेष बाब म्हणजे एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांचाही या रेव पार्टीमध्ये समावेश आहे। या रेव पार्टी प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। तर या रेव पार्टीसाठी हॉटेलचं बुकिंग देखील खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरांच्या नावाने करण्यात आलं होतं, अशी सगळी माहिती समोर आली आहे। नेमकं काय घडलं पुण्यात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पुण्याच्या उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टी झाली। या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला। 2 महिलांसह 5 पुरुष ताब्यात घेण्यात आले। तर खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा यामध्ये समावेश आढळून आला। तर छापेमारीत कोकेन, गांजा, दारूसह हुक्काही सापडल्याची माहिती समोर आली आहे। टेस्टिंग किटनं तपासणी केल्यावर कोकेन असल्याचंही स्पष्ट झालंय। तर हॉटेलमधील रूम खेवलकरांच्या नावानंच बुक करण्यात आली आहे, अशी देखील माहिती न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींना मिळाली आहे। तर गुन्हे शाखेने हाऊस पार्टीवर केलेल्या छापेमारीचा सुपर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। पोलिसांना कोकेन, गांजा आणि दारूसह हुक्काही त्यामध्ये मिळून आलाय। टेस्टिंग किटने तपासणी केल्यावर पोलिसांना हे लक्षात आलं की तिथे कोकेन देखील होतं। कोकेनसह गांजा आणि दारू, हुक्का या देखील गोष्टी तिथे सगळ्या आढळून आलेल्या आहेत। टेस्टिंग किटने या सगळ्यांची तपासणी झाली। जितके आरोपी, जितके लोक तिथे उपस्थित होते त्यांच्या सगळ्यांची टेस्टिंग किटने तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। त्यामध्ये कोकेनचं सेवन करण्यात आल्याचंही समोर आलंय। तर गांजा, दारू, हुक्का हे सगळं या पार्टीमध्ये दिसून आलेलं आहे। या रेव पार्टी आयोजित केलेल्या हॉटेलचं बुकिंगचे डिटेल्स न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। या हॉटेलमधील सूट रूम डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या नावेच बुक करण्यात आली होती, असं देखील सगळी धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत आणि या रेव पार्टीमध्ये ते तिथे आढळून आले आणि नुसतेच ते आढळून आले नाहीत, तर आता हॉटेलच्या बुकिंगच्या डिटेल्स न्यूज 18 लोकमतच्या हाती लागल्यात। त्या बुकिंगवर स्पष्टपणे प्रांजल खेवलकर यांचं नाव दिसून येतंय। तर खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांच्या घरावर देखील आता पुणे पोलिसांनी छापा टाकलाय। घरात केलेल्या छापेमारीत लॅपटॉप आणि हार्ड डिस्क पुणे पोलिसांनी जप्त केलाय। हडपसर इथल्या प्रांजलच्या घरावर पोलिसांनी हा छापा टाकलाय। प्रांजल खेवलकरांना सोबत घेऊन पुणे पोलिसांनी ही छापेमारी केली आहे। या छापेमारीमध्ये त्यांना लॅपटॉप आणि हार्ड डिस्क पोलिसांनी जप्त केलंय। आता त्यामधून आणखी काय तपास पुढे जातो हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार। पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावाची अपेक्षा आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात की भावना जन्म माणसामध्ये आहे। त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल। अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल।
दरम्यान कालच नाथाभाऊंनी अंमली पदार्थांबाबत सवाल उपस्थित केला आणि आज त्यांचे जावईच कसे काय सापडले असा सवाल गिरीश महाजनांनी विचारलाय. तर प्रत्येक वेळी षडयंत्र तुमच्या सोबतच कसं होतं असा सवाल देखील महाजनांनी उपस्थित केला. खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता. ते नेहमी अंमली पदार्थाविरोधात बोलत असतात. पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे. खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे. नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही. पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे. रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच. तपास केल्यावरच हे समोर येईल की 5 महिला होत्या का 3 होत्या, याच्यामध्ये कोण पळालं, कोणी पलायन केलं, आता सांगणं मला अशक्य आहे. पण पार्टी सुरू होती हे तर आपण सांगता आहात. आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील, हुक्क्याचा बार लावलेला होता, दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. मला वाटतं की तपासाचा हा भाग आहे. तपासात तिथे काय मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना. त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे. मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये. जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा. कोणी चूक केली असेल तर तिच्या गळ्यात पडेल. मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे. मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल. त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय, काय नाही, मग कोणी आयोजन केलंय, काय हे. आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही. 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना. आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी नेऊन ठेवलं की ते असं कसं काय कोणी म्हणू शकतो. त्यांच्या शब्दात कुभांड रचलं जाते माझे. कुभांड रचलं जात आहे त्यांच्या शब्दात. आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय, तर मला तर काही माहिती, कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं ते काही लहान मुलं नाही ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. तर खडसेंविरोधात हे षडयंत्र असून मंत्री महाजन हेच त्याचे सूत्रधार असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. या सूडबुद्धीच्या राजकारणाची किंमत भविष्यात भाजपला मोजावी लागेल असा इशाराही संजय राऊत यांनी दिलाय. अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे. एकनाथराव खडसे यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये. गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये. या अशा प्रवृत्ती ज्या आहेत, यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या, आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना. आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये. आम्ही लढतो आहोत, आम्ही लढत राहू, पण तुम्हाला महाग पडेल. लक्षात घ्या, हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल. रेव पार्ट्या कोणाच्या होतात? आमचे आमदार आणि खासदार. मी परत सांगतो, 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे. नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही. करेक्ट? हे सगळं भाजपने केलं आहे, हे सगळं भाजप निर्माण करतं. एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेले आहे. त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात.